Dr. Jagdish Hiramat is an eminent cardiologist from Pune. His achievements in the field of cardiology are many. He is also one of the finest motivational speakers on holistic health, having delivered more than 3,000 lectures across the nation. A former sportsman and lively personality, Dr. Jagdish Hiramat is truly a man with golden heart. Let us watch Dr. Jagdish Hiramat in Vishwa Shanti Darshan. आजचा जो माझा टॉपिक आहे तो आहे हील दाय सेल्फ किंवा हील वन सेल्फ. ॲक्च्युली लेक्चर घ्यायच्या आधीच एक हार्ट ट्रान्सप्लांटचे 27 ट्रान्सप्लांट झाले असं सांगितलं गेलं तुम्हाला. पण एक पुण्यामधली एक विशेष घटना म्हणून एक आर्टिफिशियल हार्टसुद्धा आम्ही गेल्या महिन्यामध्ये बसवलं पुण्यामध्ये, आणि दॅट वॉज ऑल्सो फर्स्ट ऑफ इट्स काइंड. मला मुद्दामून तुम्हाला सांगायचं झालं आहे की ते आमचं थोडं चंद्रयान 2 झालं. पेशंट अनफॉर्च्युनेटली डिड नॉट सर्वाईव्ह, पण एक सुरुवात झाली आहे आणि हौसले बुलंद आहे असं म्हणतात तसं आहे की अतिशय एक विख्यात आणि प्रसिद्ध प्रोफेसर व्यक्ती 66 वयाला त्यांचं हार्ट अगदीच निकामं झालं होतं. त्यावेळेला ते आर्टिफिशियल हार्ट बसवलं गेलं आणि बाकी बऱ्याच गोष्टींमुळे एक 15-1 दिवसानंतर ते गेले आणि खर्च जवळजवळ 1 कोटी रुपये आला. तर मग जनरली लोकांचे खर्च असे लक्षात राहतात, पण तो डिव्हाइस जो आर्टिफिशियल हार्ट हाच 75 लाखाचा असतो. त्यामुळे हे सगळ्यात आपण कुठे जातो आहे किंवा एक हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे आज जवळजवळ 25 ते 30 लाख रुपये खर्च असतो. तर हे आपल्या सोसायटीला सुटेबल आहे की नाही याचा विचार नक्कीच मनामध्ये कुठेतरी असायला पाहिजे असं वाटतं. यापेक्षा माझं जे चौथं आहे चेअर प्रोफेसर ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, त्याला मला जास्त महत्त्व द्यावं असं वाटतं की घराघरामध्ये असा एक संस्कार गेला पाहिजे इवन इन चाइल्डहूड की बाबा डाएट, एक्सरसाइज, हेल्थ याचा संस्कार जर आपण, आणि प्रत्येक घरामध्ये ते होतच असतं वेगळ्या वेगळ्या प्रकारे, पण तरीसुद्धा त्याचं जास्त एम्फसिस झालं पाहिजे. म्हणून आम्ही एक अशी एक CD पण काढली होती की जी इट वॉज सगळ्या शाळांमध्ये ती CD आम्ही प्रत्येक मुलांना दिली होती. ती घरी जाऊन त्यांनी त्या 7वी ते 10वी मधल्या मुलांनी घराचं हेल्थ मॉनिटर व्हावं अशी त्यामागची संकल्पना होती. त्याचा किती समाजावर परिणाम झाला वगैरे खरं तर मला ते गेज करायला फार अवघड जातं, पण अशा प्रकारच्या चळवळी सुरू राहिल्या तर कदाचित हे हार्ट ट्रान्सप्लांटेशन आणि आर्टिफिशियल हार्ट वगैरे यापर्यंत आपण पोचण्याचीच गरज आपल्याला पडणार नाही. आणि हार्ट हा एकच विषय काय फक्त बरा व्हायचा नाही. ॲक्च्युली आता अशी परिस्थिती आली की माणूस म्हणूनच आपल्याला हील व्हायची वेळ आता आली, ज्या पद्धतीने आयुष्य आपलं चाललं आहे. तर ही जी स्टडी असते त्याला डिओन्टॉलॉजी असं म्हणतात, द स्टडी ऑफ डिटर्माइनिंग द राईट वे टू लिव्ह लाईफ. एपिस्टेमॉलॉजी विच इज स्टडी ऑफ नॉलेज अँड जस्टिफाईड बिलीफ्स लाईक ट्रूथ, फेथ. इट ऑल्सो स्टडीज स्केप्टिसिझम. It says a lie cannot be truth because it is not a factual false. कॉम्प्लेक्स वाक्य आहे, म्हणजे तुमच्याकडे मेजॉरिटी नसली तरी शपथविधी घेऊन चालत नाही असं त्याचं माझं एक हे आहे. तर हे 2 स्टडीज किंवा या प्रकारच्या काही ऑलॉजी आहेत हे मला खरं नंतर कळलं आहे लेक्चर तयार झाल्यानंतर, आणि मला असं लक्षात आलं की ह्याचा डिटेल अभ्यास न करता करता आपोआप ह्या लेक्चरमधनं या दोन्ही गोष्टींचा उहापोह झालेला आहे. मी हे सगळं का सांगतो म्हणजे असं लोकांना ॲडवाईस किंवा प्रिची राहण्याचा मला काही अधिकार आहे का, तर असं बघताना मला असं जाणवतं की ॲटलिस्ट वयामुळे तरी 63 वय असल्यामुळे 95% मी आहे या ऑडियन्सच्या. त्यामुळे एक डॉक्टर असल्यामुळे आम्ही रोज लाईफ अँड डेथशी डील करतो, इमोशन्सशी डील करतो, आणि काय लोकांना खूप प्रॉब्लेम्स येतात रिलेटेड टू हेल्थ म्हणा किंवा त्यांचे रिलेटिव्ह जे असतात त्यांच्या इमोशन्सचं काय होतं, फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स कसे असतात, ह्यातनं एव्हरी डे इज अ लर्निंग एक्सपिरियन्स. त्याच्यातनं रोज घरी जाताना काहीतरी वेगळे वेगळे विचार मनात येत जातात आणि त्याची एक सिरीज तयार करून मी तुमच्यासमोर मांडतो. मी म्हटलं हील दाय सेल्फ. क्युरिंग म्हणजे रिमूव्हिंग सफरिंग आणि हीलिंग मीन्स रिमूव्हिंग डिसीज. मी काहीतरी अचानक झाल्यानंतर तुम्हाला राग तुम्ही कंट्रोल केला तर तो कदाचित क्युरिंग आहे, पण तुमची मनस्थितीच अशी असेल की तुम्हाला राग येत नाही तर ते हिलिंग आहे.
अशा प्रकारचं तुम्हाला इंटरबेस तयार करणं, ह्याला आपण हिलिंग म्हणू. पण सिनेमाच्या भाषेत सांगायचं तर आमची मेडिसिन्स असतात, त्याच्यामध्ये सिम्टमॅटिक रिलीफ म्हणजे दुखतंय ना दुखणं कमी होणार औषध, ताप आलाय ना ताप कमी होणार औषध. तसं हे सलमान खानकडे बघतो की प्युअर एंटरटेनमेंट, त्याच्यामध्ये काही वेगळं नसतं. आणि मग डिसीज मॉडिफाईंग म्हणजे नसिरुद्दीन शहासारखा ॲक्टर की जो काहीतरी वेगळं करून दाखवतो, काहीतरी मेसेज देतो, अशा प्रकारची दोन ज्या गोष्टी असतात. तर दिस इज क्युअरिंग अँड दिस इज हिलिंग, असा आपण मनामध्ये संकल्पना घेऊन पुढे जाऊयात. तर आपण सगळेजणं कुठल्या कुठल्या प्रकारे सफर करत असतो. सफर म्हणजे मराठीतली सफर नाही किंवा हिंदीतली नाही, इंग्लिशमधली सफर. की जर आपण या SUFFER कडे बघितलं तर कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला सगळ्यांना एखाद दुसरी तरी व्याधी त्याच्यातली असते. म्हणजे आपण हो म्हणू नाही म्हणू, कुठल्याही वयाचे असू तरीसुद्धा स्वास्थ्याचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा अंडर अचिव्हमेंटचं मनात कुठंतरी चालू असतं, फायनान्सेसचा प्रॉब्लेम, कोणाला फिअर, इमोशन्स अँड रिलेशनशिप, या सगळ्यातून आपण कुठल्या कुठल्या प्रकारे आजार हा आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये, वृत्तीमध्ये असतो. आणि याच्यातून बाहेर पडणं याला आपण हिलिंग असं म्हणणार आहोत. तर मग जर अशा प्रकारचं सफरिंग जर चालू असेल आणि इट्स विथ यू फॉर सम टाईम आणि ते आपल्या नकळत राहतंच, म्हणजे आपल्याला कधी कधी कळत नाही की आपण या प्रकारे सफर होतं आहे की या प्रकारचं आपल्यामध्ये आहे. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम इट कॅन लीड टू मेंटल इलनेसेस, सायकोसोमॅटिक इलनेसेस. सायकोसोमॅटिक हा शब्द असा आहे की सायकी मीन्स माइंड, इट स्टार्ट्स इन द माइंड. सोमा म्हणजे बॉडी. सो द डिसीज स्टार्ट्स इन द माइंड बट रिफ्लेक्ट्स इन द बॉडी. म्हणजे त्याचं बाह्य स्वरूप हे शारीरिक आजाराच्या स्वरूपात येतं. मी आपण म्हणतो ना बऱ्याच वेळेला की समोरनं काहीतरी आलं आणि माझ्या छातीत खूप धडधड झालं. सो मी ॲक्च्युली छातीत धडधड होतंच. सो इट इज अ फिजिकल मॅनिफेस्टेशन ऑफ फिअर. पण असंच क्रॉनिकली फिअर असेल किंवा क्रॉनिकली या गोष्टी होत गेल्या तर दॅट धडधडण्याचं ॲक्च्युली हार्टच्या आजारामध्ये रूपांतर होऊ शकतं. दॅट इज व्हॉट इज सायकोसोमॅटिक इलनेस. या सगळ्या सफरिंगचे काही काही साईड इफेक्ट्स, सोशल इफेक्ट्स पण असतात, ते पण आपण बघणार आहोत. आणि इट कॅन लीड टू लॅक ऑफ अचिव्हमेंट्स, लॅक ऑफ एफिशियन्सी अँड द ओव्हरऑल सोसायटी कॅन बी लेस एफिशियंट दॅन इट शुड बी. अशा प्रकारचं हे सफरिंग कंटिन्युअस चालू असतं. या सफरिंग्समुळे काय मेंटल इलनेसेस येऊ शकतात. तर इनॅबिलिटी टू फेस डिफीट अँड द सेकंड वन इज मोर इम्पॉर्टंट, इनॅबिलिटी टू बी ग्रेशियस इन विक्ट्री. हे आपण जास्त वेळा बघतो. ॲक्च्युली लोक इतरांना सहज तुच्छ करतात. एखादा जो माणूस जो हरतो तो चिडचिड करतो, रडतो, विच इज क्वाईट ॲक्सेप्टेबल. पण जो माणूस विक्ट्रीमध्ये ॲरोगंट होतो त्याला एक आजार आहे असं मला वाटतं. आणि दॅट इज वॉट वी आर लुकिंग ॲट. इनॅबिलिटी टू फॉरगिव्ह. असं म्हणतात द बिगेस्ट हार्ट डिसीज इज ए स्ट्रॉंग मेमरी. जो माणूस विसरू शकत नाही अपमान किंवा काहीतरी झालेलं, तो फॉरगिव्ह पण करू शकत नाही. त्यामुळे त्याच्यामधला जर क्लिशे सोडला तरीसुद्धा मनात साठवून ठेवणं, ते डूक धरणं आणि नंतर त्याच्यावर अंमल करणं इज ऑल्सो ए मेंटल इलनेस रिलेटेड टू द सफरिंग दॅट वी डिस्कस्ड. क्लॅरिटी ऑफ थॉट, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, फेकिंग सुपिरियरिटी और अँगर अबाउट एव्हरीथिंग, हे असं सगळे मेंटल इलनेसेस आपल्याला या प्रकारच्या सफरिंगनी येऊ शकतात. इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सबद्दल एक छान जोक आहे, म्हणजे जोक म्हणूनच त्याच्याकडे पाहावं. मी मागे पण इथे सांगितलेलं आहे की एका माणसाला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो आणि जिथे जाईल तिथे त्याला असं वाटतं मी असं आहे, मी तसा इन्फिरियर. तर एक दिवस काहीतरी होऊन तो शेवटी सायकॅट्रिस्टकडे जातो आणि 5 मिनिटाचं एकदम खुश होऊन बाहेर येतो. तर सगळे म्हणतात काय झालं, तुला एवढं चांगलं काउन्सिलिंग सायकॅट्रिस्टनी कसं दिलं. तर तो म्हणला नो, ही रिमूव्ड माय इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स. ही कन्व्हिन्स्ड मी आय ॲम इन्फिरियर. कॉम्प्लेक्स नाही आहे मला, मी इन्फिरियरच आहे असं त्यांनी मला समजावून सांगितलं. त्यामुळे तसं. सो ऑल दीज थिंग्स कीप हॅपनिंग अराउंड अस. सायकोसोमॅटिक इलनेसची लिस्ट खूप मोठी आहे, पण माझ्या स्पेशालिटीमध्ये मी घेतलं तर हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस, वेट कमी होणं, जास्त होणं, हे सुद्धा या मानसिक टेंडन्सीमुळे होऊ शकतं. काही काही अननोन इलनेसेस होतात. आपण खूप वेळा बघतो ना की खूप इन्व्हेस्टिगेशन झाले, डॉक्टर्स खूप तपासण्या करतात, एकामागून स्कॅन झाले, पण कुठे काही सापडत नाही. पण माणसाला तर ते काहीतरी कुठली तरी सिम्पटम, डोकं दुखतंच आहे किंवा पाठ दुखतीच आहे. जसं सचिन तेंडुलकर खेळत असताना आपण मद्रासची एक इंडिया पाकिस्तान मॅच हरलो
एक टेस्ट मॅच, व्हेरी क्रुशल मॅच इन चेन्नई. 4th इनिंगला तेंडुलकर खेळत होता आणि तो आऊट झाला. 15 रन शॉर्ट असताना आऊट झाला. त्याच्यानंतर त्याला एक बॅकएक झाली. ती बॅकएक जवळजवळ 1 वर्षभर चालली. सगळे स्कॅन्स हे ते सगळं नॉर्मल होतं, पण ती सल होती बहुतेक त्याच्यातली, आणि ती जाईपर्यंत ती बॅकएक बरी झाली नाही. अशा गोष्टी कुठेतरी होत राहतात आपल्याला, आणि मग ते आपल्याला लक्षात येते. इट कॅन लीड टू रिड्यूस इम्युनिटी, मग वारंवार इन्फेक्शन्स होणं वगैरे या गोष्टी पण या प्रकारच्या सफरिंग्सनी होतात. सोशल इफेक्ट्समध्ये लॉक ऑफ पॉप्युलॅरिटी, सोशल रेक्लूज होतो माणूस, श्रिंकिंग ऑफ फ्रेंड सर्कल, नो वन टू शेअर हॅपीनेस. म्हणजे मित्राची डेफिनेशन तर अशीच आहे की आपण म्हणतो की मॅन फ्रेंड इज इन नीड इज फ्रेंड इन डीड. तर उलटं आहे ती डेफिनेशन, असं की मला काहीतरी चांगलं झाल्यावरती मी पहिला कोणाला फोन करतो तो माझा खरा मित्र असतो. कारण जो माझं सुख किंवा माझं यश कुठल्याही प्रकारचं किलमिश न आणता ऐकू शकतो आणि रिस्पॉन्ड करू शकतो, तो तुमचा खरा मित्र असतो. अडचणीमध्ये लोक ह्युमॅनिटेरियन बेसिसवर मदत करतात. रोडवर ॲक्सिडेंट झाला तर लोक हॉस्पिटलमध्ये पोचवतात. आणि जो मित्र असतो तो एनिवे अडचणीत मदत करतोच, पण तो तुमचा आनंद शेअर करू शकतो, तो तुमचा खरा मित्र असतो. अशी जर डेफिनेशन आपण थोडी बदलली तर मग असं लक्षात येतं की तुम्हाला शेअर हॅपीनेस करायला लोक राहत नाहीत जर तुम्ही अशा सफरिंगमध्ये असाल तर. आणि मग वर्स्ट केस ऑफ साईड इफेक्ट सोशल, की ऑल इज वेल एव्हरीथिंग ॲपरंटली, त्याला आपण एक कोपॅसेटिक असा इंग्लिश शब्द आहे की ऑल इज वेल असं स्वतःला आणि इतरांना उगीच सांगत राहायचं की अच्छे दिन आहे असं सांगत राहायचं. त्याला आपण सोशल इफेक्ट्स या सफरिंगचे म्हणू. मग आपण या प्रकारचे स्ट्रेंथ झाल्यानंतर SUFFER ह्याचे काही काही गोष्टी बघूयात. की फिजिकल स्वास्थ्य किंवा एसमध्ये फिजिकल अँड मेंटल इज नॉट गिवन टॉप प्रायोरिटी. टिपिकली कसं होतं, लोक ग्रॅज्युएशनला येतात त्यावेळेला इट्स अ हेल्दी टाईम, काही पण खाऊ शकतो, काही पण पिऊ शकतो, कधीही झोपू शकतो, कधी उठू शकतो. त्यावेळेला फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ असे विचारसुद्धा मनात येत नसतात. आणि इट गोज ऑन फॉर सम इयर्स. जॉब लागेपर्यंत, काही पहिले होईपर्यंत, 1-2 मुलं होईपर्यंत हा प्रकार चालत राहतो. बिकॉज इन दिस पिरियड फिजिकल अँड मेंटल हेल्थकडे लक्ष दिलं जात नाही, अवेअरनेस त्याच्याबद्दल अजिबात नसतो. आणि जेव्हा आजार होतो तेव्हाच मग काहीतरी स्लीप डिस्क होते, असं काहीतरी होतं. मग एकदम जाणवायला लागतं की अरे आय वॉज निग्लेक्टिंग माय सेल्फ फॉर ऑल दिस टाईम. आणि मी इलेक्ट्रिक प्लग्स ऑफ हेल्थ ॲट एव्हरी एज, म्हणजे 5 वर्षाच्या खालचं मूल असतं ते अनअवेअर असतं, म्हणून ते इलेक्ट्रिक प्लगमध्ये बोट घालायला जातं आणि आपण ते प्रिव्हेंट करत असतो. मग प्रत्येक वयाचा एक इलेक्ट्रिक प्लग आहे. 5 ते 15 वयामध्ये वेगळे इन्फेक्शन्स होणं, पडणं, फ्रॅक्चर्स होणं, हा इलेक्ट्रिक प्लग असतो. 15 to 25 मध्ये वेरियस ॲडिक्शन्स कम इन टू प्ले. ॲक्च्युली टोबॅको ॲज अन ॲडिक्शन स्टार्ट्स इन द एज ग्रुप ऑफ 13 to 18. आणि त्यामध्ये स्टार्ट झालेल्या लोकांना सोडायला फार अवघड जातं. दोज हू स्टार्ट मे बी लेट, असे खूप कमी असतात लेट स्टार्ट करणारे, त्यांना सोडायला ते कदाचित सोपं असतं. बट ॲडिक्शन ऑफ टोबॅको स्टार्ट्स, इनफॅक्ट टोबॅकोचं ॲडिक्शन पोटेन्शियल इज वर्स दॅन अल्कोहॉल. वन कॅन गिव्ह अप अल्कोहॉल ॲट टाइम्स, बट गिविंग अप टोबॅको इज डिफिकल्ट. त्यामुळे 15 to 25 मध्ये टोबॅको ॲडिक्शन. आणि हल्ली मुलींचे फोटो दाखवायला लागलो मी यामध्ये मुलांच्या ऐवजी. 25 to 40 मध्ये ॲक्च्युली द इलेक्ट्रिक प्लग इज इन्क्रीज वेट अँड सेंट्रल ओबेसिटी. टिपिकली काय झालेलं असतं, एक जॉब मिळाला असतो, लग्न झालेलं असतं, 25 ते 40 या वयामध्ये थोडं सुखवस्तूपणा येतो, मुलं होतात, करिअरकडे लक्ष असतं वगैरे वगैरे. आणि इंडियाचा सगळ्यात मोठा हेल्थ प्रॉब्लेम कुठला असं जर तुम्ही विचारलं तर आज मला, तर इट इज सेंट्रल ओबेसिटी, वाढलेलं पोट. इट इज नॉट बिकॉज ऑफ कॉस्मेटिक रिझन्स, बट ते जर पोट वाढलं आणि ते या वयातच वाढतं तर मग ते घालवायला अवघड जातं, हा एक भाग. आणि त्यावेळेला फॅट गेट्स डिपॉझिटेड ऑन द पॅनक्रियाज इनसाइड, स्वादुपिंडावर. आणि दॅट डिपॉझिशन ऑफ फॅट ऑन द ॲबडॉमिनल ऑर्गन्स ऑर ऑन द पॅनक्रियाज विल लीड टू ट्रायड ऑफ डायबिटीस, हायपरटेन्शन अँड हाय ट्रायग्लिसराइड्स. आणि हे सगळं जाऊन पुढे त्याचे वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये रूपांतरित होतं. सो ह्या एज ग्रुपमध्ये जे लोक असतील त्यांनी अवेअर व्हायला पाहिजे, कॉन्शियस व्हायला पाहिजे, मेन अँड विमेन, टू नॉट टू अलाव युअर सेंट्रल ओबेसिटी ग्रो. पोटाचा घेर वाढला नाही पाहिजे. त्यासाठी काय करायचं इज ऑल कॉमन सेन्स खरं तर, फक्त ते इम्प्लिमेंट करायला लागतं. इफ यू प्रिव्हेंट दॅट, फार मोठ्या गोष्टी आपण अवॉइड करू शकतो नंतर.
40 to 50मध्ये मग हे जर पाळलं नाही तर हळूहळू जाऊन हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस हे 40 to 50 एज ग्रुपमध्ये येतं. 50 to 65मध्ये हार्ट अटॅक्स, पॅरालिसिस, कॅन्सर्स हे गोष्टी येतात. आणि 65 नंतर डिजनरेटिव्ह जॉईंट्स, नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट, डिमेन्शिया अँड लंग इन्फेक्शन्स वगैरे या सगळ्या. दीज आर ऑल इलेक्ट्रिक प्लग्स ऑफ व्हेरियस लाईफ. आणि ह्या गोष्टी आपण जर अवेअर राहिलो नाही तर, आणि अवेअर राहिलो तर ऑफकोर्स वी कॅन प्रिव्हेंट देम. सेंट्रल ओबेसिटी मी म्हटलं की असा एकदम ऑफिस लावून तयार राहणं कडक माणूस असतो, पण टाळेच्या खाली ती सेंट्रल ओबेसिटी डोकवात असते. वन डझंट रिअलाइज इट आणि त्याचे जाऊन पुढे प्रॉब्लेम्स होतात. कारण बेसिक प्रॉब्लेम असा आहे की डायटिंग असं काही करायचं अशी कल्पनाच या काळामध्ये नसते. किंवा फॅट डायटिंग असतं, किटो डाएट करणारे लोक असतात की फक्त प्रोटीन्स, मग रिनल किडनी स्टोन होईल मग त्याचा विचार नाही की एनिथिंग दॅट इज अ फॅड, एनिथिंग दॅट इज अन एक्स्ट्रीम इज गोइंग टू बी अ प्रॉब्लेम. एवढा तरी आपण विचार करायला हवा. याच काळामध्ये देर इज नो एक्सरसाइज ऑर मॅरेथॉन पळतात लोक, म्हणजे आयदर नो एक्सरसाइज ऑर टू मच एक्सरसाइज, बोथ आर इक्वली बॅड. काहीतरी हां, इट इज नॉट मराठी लिहिलेलं आहे ते, त्यामुळे ते तर त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की 40, 60 सहस्त्रचंद्र दर्शन हे शब्द उगीच आलेले नाहीत. 40ला बरोबर काही काही गोष्टी व्हायला लागतात, डोळ्याला नंबर यायला लागतो, अमुक तमुक गोष्टी होतात. सो 40चं वेगळं महत्त्व त्याच्यासाठी आहे. 60ला वेगळे प्रॉब्लेम होतात आणि 80च्या वेळेला सहस्त्रचंद्र दर्शनाला वेगळे प्रॉब्लेम होतात. हे शब्द त्या वेळेच्या येणाऱ्या त्या टप्प्यांचे असतात आणि त्याच्यामध्ये स्वास्थ्याचे पण हे टप्पे तेवढेच महत्त्वाचे असतात. देन वी कम फ्रॉम एस टू अंडर अचीवमेंट. व्हेरी फ्यू पीपल आर हॅपी विथ देअर अचीवमेंट ॲज मदर, फादर, प्रोफेशनल, देअर करिअर, ॲज अ वाईफ, ॲज अ हजबंड. कुठेतरी मनामध्ये असतं की बाबा आय हॅव अंडर अचिव्ड, पण ते म्हणून दाखवत नाहीत. दे सिमर इनसाइड मोस्ट ऑफ देम. अँड दिस हॅपन्स बिकॉज ऑफ नॉन ॲक्सेप्टन्स, टू मच एक्सपेक्टेशन्स, कंपेरिंग नेचर, कमेंट्स ऑफ सोशल साईड. म्हणजे आता याच्यावरती पण खूप कंपेरिंग. मी पॅरिसला आहे, आयफल टॉवरनं फोटो आला की मग आपल्याला कुठेतरी वाटायला लागतं अरे हा माणूस आयफल टॉवरला गेला, मी नाही गेलो, वगैरे वगैरे. रिअलिस्टिक असेसमेंट ऑफ सेल्फ इज स्वेप्ट अंडर द कार्पेट्स अँड देन वी स्टार्ट ब्लेमिंग अदर सिच्युएशन्स, डेस्टिनी. अचीवमेंट, सक्सेस, ग्लोरी बिकम्स द गोल ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम अँड नॉन अचीवमेंट बग ग्रोज सायमल्टेनियसली. जेव्हा आपण त्याच्या मागे पळत असतो आणि आपल्याला लक्षात की वी आर नॉट अचिव्हिंग, त्यावेळेलाच हा नॉन अचिव्हमेंटचा जंतू आपल्यामध्ये शिरतो अँड इट लीड्स टू व्हेरियस काइंड ऑफ इलनेसेस. फिअर, ॲक्च्युली फिअर इज अ एक्स्ट्रीम नेगेटिव्ह इमोशन विथ इट्स बॅगेज ऑफ फिजिकल अँड मेंटल मॅनिफेस्टेशन. मी मगाशी म्हटलं तुम्हाला की अचानक माझ्या समोर काहीतरी खड्डा आला तर मी घाबरून त्याच्यातनं बाहेर पडणं इज अ प्रोटेक्शन मेकॅनिझम. निसर्गाने तो फिअर मला अशासाठी दिले की मी त्याच्यातनं बाहेर पडावं. सो आय हॅव कॉल्ड इट अ प्रोटेक्शन मेकॅनिझम. पण काही खड्डा नसतानाच मी घाबरायला लागलो किंवा असं इमॅजिनरी फिअर्स माझ्या मनात. इट कुड बी फिअर ऑफ द नोन, फिअर ऑफ द अननोन, लॉजिकल, इलॉजिकल, फिजिकल स्ट्रक्चर, इल्युजनरी फिगर, घरात हडळ आहे म्हणजे इमॅजिनरी हडळ, असं सगळे मनात शब्द यायला लागले. किंवा क्रॉनिक फिअर लीड्स टू डिसीज, असं मी म्हटलं. चाइल्डहूडमध्ये देर आर बेसिक इन्स्टिंक्ट. आपण एक मूल बघितलेलं असतं की त्याला काही फार कळत वगैरे नसतं, पण आई किंवा वडील असं हळूच त्याच्यासमोरनं पडद्यामागे जातात. मग त्या मुलाच्या मनामध्ये फिअर, अँझायटी सगळं येतं की आता पडद्यामागे कोण आहे, काय होणार. असं मूल एकदम टेन्स झाले असतं आणि पटकन आई किंवा वडिलांचा चेहरा समोर आला ते हसायला लागतं. पण त्याच ठिकाणी तुम्ही एकदम दुसऱ्या कोणाचा तरी चेहरा आला तर मूल जोरात रडायला लागतं. जेवढं एका इमोशनवरनं इकडे तिकडे तुम्ही फ्लिक होतं. बिकॉज चाइल्ड बेसिकली जनावरासारखं असतं. इट इज बेसिक इन्स्टिंक्ट, प्युअर इमोशन्स, त्याच्यामध्ये या गोष्टी होतात. पण जसे आपण मोठे होतो त्यावेळेला आपण वी ब्रिंग इन फिअर्स रिलेटेड टू माइंड एक्सपिरियन्सेस ऑफ हिअर्से इन्सिक्युरिटीज, ऑफ इनॅबिलिटी टू थ्रॅश आउट रियालिटीज. ह्याच्यातून या फिअर्स आपल्या मनामध्ये. मग ती फिअर कोणाला हाईट्सची असते आणि मग त्याला आपण पॅम्पर करतो. मला ना हाईट्सची फार भीती वाटते, मी नाही जाऊ शकत असते. तू जा ना, मग यू कॅन ओव्हरकम दॅट फिअर, असं करायला लागतं. बिकॉज इट इज ऑल इमॅजिनरी. तसं बघायला फिअरलेस पर्सन म्हणून मी या व्यक्तीकडे बघतो. हा चांगला फोटो नाही आहे, मला कल्पना आहे, या ऑडिटोरियमला शोभा देत नाही हे मला कळतं आहे. पण वाय वॉज ही फिअरलेस? कारण त्यांना सगळ्या गोष्टीचा अवेअरनेस एवढा होता की याच्यामध्ये पाप, पुण्य,
ह्याच्या पलीकडे गेलेला माणूस असल्यामुळे कॉर्ली ही रिफ्लेक्स टोटल फिअरलेस पर्सनॅलिटी. आणि फोटोग्राफिंग विथ ए ग्लास ऑफ वाईन, म्हणजे बाकीचे बरेचसे धर्मगुरू किंवा स्पिरिच्युअल लीडर्स काय करतात, हे सगळं करतात पण आम्ही काही करत नाही असं दाखवतात. पण हा माणूस फिअरलेस होता. ही वॉज बोल्ड अबाउट इट.